तो देखो बच्चा पार्टी, कल थोड़ा सा धोखा अपने साथ हो गया किस हिसाब से कि हम लोगों ने वीडियो तो रिकॉर्ड कर लिया लेकिन माइक ही नहीं लगा था, पूरा खत्म काम। ठीक है, तो चलो फिर से रिस्टार्ट कर लेते, कोई बड़ी बात नहीं। ध्यान दे भाई, कोई दिक्कत नहीं, थोड़ा फास्ट में लेता हूँ, ध्यान से देखो। अभी तक हम लोगों ने बचपन में नहीं, इसके पहले वाले एक्सरसाइज में हमने 2D शेप के हिसाब से देखे थे, अभी 3D शेप के हिसाब से देख रहे हैं, बाकी कुछ। ठीक है, तो 2D शेप और 3D शेप में फर्क क्या रहता है? 2D बिल्कुल पेज के पेज पे ही रहता है, 3D ऐसा लगता है कि बाहर आ रहेगी क्या, सेम वैसे ही। तो क्यूब भी वैसा ही रहता है बच्चा, इसको आप इजीली बना सकते हो मस्त पैकी ऐसा, ऐसा, ये इसको ऐसा, ये ऐसा, ये ऐसा और ये ऐसा। ये क्या हो गया बड़ा क्यूब। अब इसके क्यूब के रिगार्डिंग में बताऊं तो इसके कॉर्नर कितने रहते हैं? कॉर्नर, कॉर्नर म्हणजे कोणते? 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे 8। साइड किती असतात बाळांनो यांचे? साइड हे 1 पाय, हे सांगतो तेवढं लक्ष द्या आता हा। पहा सांगेन तर बघा, समोरचे 1 2 3 4, मागचे 4 म्हणजे किती? 8। ठीक आहे, त्याच्यानंतर 9 10 11 12, साइड फक्त 12 असतात। ठीक आहे, है ना? आणि फेसेस नावाची गोष्ट म्हणजे चेहरे, तर ते 6 असतात। फ्रंट म्हणजे समोरचा आणि त्याच्या मागचा, तो बॅक वाला। ठीक आहे, आणि वरच्या टॉप आणि खालचं बॉटम वाला। ठीक है, आणि एक साइड वाला आणि एक बिसाइड वाला, साइड और बिसाइड वाला। नहीं समझा मैंने क्या कहा? ठीक है, एक असते फ्रंट बॅक टॉप बॉटम साइड बिसाइड। हे झाले किती? 1 2 3 4 5 6, 6 चेहरे राहतात। किती चेहरे राहतात त्याचे? 6 चेहरे। काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? थोडस तरी नेक्स्ट बघूया। जर अरे नेक्स्ट नाही, पहिले त्याच्याबद्दल थोडेसे काही फॉर्म्युलेज बघून टाकू, म्हणजे काय काय आपण काल बघितलं होतं ते मला सांगा, बघू तुम्हाला किती आठवते तर। ठीक आहे, तर बघा टोटल म्हणजे त्याला बनवण्यासाठी किती मटेरियलची गरज भासणार आहे, त्याचा किती टोटल मटेरियलचा एरिया आहे हे सांगायसाठी तुम्हाला गरज कोणाची पडते? टोटल सरफेस। कोणाची? टोटल सरफेस एरिया। याला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही एरिया ऑफ क्यूब, शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही TSA पण म्हणू शकता। ठीक आहे, है ना? याचा फॉर्म्युला असते बघा, आता बघा 6 चेहरे आहेत म्हणून 6A चा स्क्वेअर। ज्या ठिकाणी A म्हणजे हा काय असते? साइड असते। ज्या ठिकाणी क्यूबचे प्रत्येक बाजू हे काय असतात बघा? समान असतात, म्हणून या प्रत्येक साइडला A म्हटलं जाते, बस बाकी काही नाही। ठीक आहे, आता टोटल सरफेस झालं। अरे दुसरं असते दिवालवाले, दिवाल। आता दिवाल कोणते असतात माहित आहे ना? जे टॉप आणि बॉटम सोडून, बघ हा इकडला, ठीक आहे, आणि हा समोरचा, हा समोरचा, ठीक आहे, आणि हा इकडला वाला त्या बाजूचा, वरचा समोरचा, असे हे असे सगळे सोडून, वरचा आणि खालचा सोडून खास कर। ठीक आहे, वरचा आणि खालचा सोडून। आता ते बनवून दाखव तुम्हाला, वरचा खालचा कोणतं असते बघ, हा वरचा झाला, ठीक आहे, आणि हा खालचा झाला। हे वरच्या आणि खालचा सोडून हे बिलकुल हे जे दिवाल असतात त्यांचं मेजरमेंट कधी कधी तुम्हाला विचारलं जाते पेंटिंग वेंटिंग साठी, तर त्याच्यासाठी तुम्ही एक नवीन कन्सेप्ट लावत असता, त्याला म्हणतात लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब। लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब तो असते 4 बाजूचा, म्हणून 4 साइड स्क्वेअर 4A चा स्क्वेअर। आणि तिसरं असते व्हॉल्यूम। काय असते? व्हॉल्यूम ऑफ क्यूब। आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे काय? याच्यामध्ये पाणी किती येणार, याची कॅपॅसिटी किती आहे, हे सांगायचं काम जर कोणी करत असेल तर तो काय आहे? व्हॉल्यूम। आणि व्हॉल्यूम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इथे असते साइड क्यूब। साइड क्यूब, साइड क्यूब म्हणजे तोच तुमचा A चा क्यूब। A फॉर साइड असते हे लक्षात ठेवा, A फॉर साइड असते हे लक्षात ठेवा। काही डाऊट आहे कोणाला? थोडसा तरी, ओलूसा तरी? नेक्स्ट बघा बाळांनो, याच्यामध्ये अजून नेक्स्ट टॉपिक आहे आपला क्यूबॉइड नावाचं।
क्युबॉइड नावाचा. ठीक आहे. क्युबॉइड कसं असते, थोडसा असा रेक्टँग्युलर शेप मध्ये असते. कोणत्या शेप मध्ये असते? रेक्टँग्युलर शेप. याच्यामध्ये लक्षात ठेवा सेम तशीच परिभाषा इथे पण 8 कोणते असतात म्हणजे कॉर्नर, इथे 12 लाईन असतात म्हणजे तेच साइड्स. ठीक आहे. आणि 8 चेहरे असतात फेसेस. ठीक आहे. तेच कॉम्बिनेशन. आता इथे पण एखाद्या मटेरियल पासून सॉरी 6 फेसेस असतात ना, 8 कॉर्नर असतात. ठीक आहे. इथे पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवाल, एखाद्या मटेरियल पासून आपल्याला या गोष्टी जर बनवायची आहे तर तो मटेरियल किती लागणार आहे हा सांगायचं काम टोटल सरफेस करत असते, किंवा लावलेला मटेरियल हा किती आहे हा सांगायचं काम पण कोण करते? टोटल सरफेस. ठीक है. तो इसमें फिर से मैं यूज कर रहा हूं उसको TSA म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. याचा फॉर्म्युला थोडासा किचकट नाही म्हणता येणार, कारण की याला क्यूबॉइडला लांबी नावाची गोष्ट असते, रुंदी नावाची गोष्ट असते आणि उंची नावाची गोष्ट असते. म्हणजे ज्या ठिकाणी लेंथ, ब्रीथ आणि हाईट असा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं असेल ना, सेंटीमीटर किंवा मीटर किंवा असं काहीतरी मापामध्ये, समजून जायचं की क्यूबॉइड बद्दल तो सांगत आहे. आणि राहिली गोष्ट लेंथ, एल ला म्हटलं जाते, ब्रीथला बी आणि हाईटला एच. आता याचा फॉर्म्युला बघा कसं बनवतो आपण. कधी पण लक्षात ठेवाल 2 इंटू लाल बहादुर म्हणजे लांबी रुंदी, प्लस बहादुर हरी मतलब BH और लाल हरी मतलब LH. ये चीजें याद रखिए. ये किसका पहलू हो गया? ये किसका पहलू हो गया? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड का पहलू हो गया. क्लियर है कि कोई डाउट है? क्लियर है. अच्छा, अब इसमें भी सेम वैसे जो इसके पहले हम लोगों ने दीवालों को पेंट मारे थे टॉप का और बॉटम का छोड़ के, बराबर है, तो उसे बोला जाएगा लैटरल सरफेस. तो LSA ऑफ क्यूबॉइड. इसमें याद रखिएगा ट्वाइस H लेंथ प्लस ब्रीथ असतो तो. ट्वाइस H लेंथ प्लस हे फॉर्म्युले पाठच ठेवायचे आपण. आणि सगळ्यात शेवटच्या बाळा व्हॉल्यूम. बघ रे बाळा, आता याच्यामध्ये पाणी किती येणार आहे, त्याची क्षमता किती आहे हे सांगायचं काम कोण करते? व्हॉल्यूम करते. व्हॉल्यूम करतोय कोण? करतोय व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड या ठिकाणी डायरेक्ट लक्ष ठेवायचं. व्हॉल्यूम म्हणजे असते लाल बहादूर हरिहर. डायरेक्ट LB आणि H. काय डाऊट आहे? LB आणि H. आता मला सांग सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादा मटेरियल बनवायचं आहे तर काय यूज करायचा? टोटल सरफेस. पेंटिंग मारायची आहे फक्त उभ्या उभ्या भिंतींना तर लॅटरल सरफेस. किती पाणी यामध्ये राहणार आहे ते सांगायसाठी व्हॉल्यूम, त्याची कॅपॅसिटी खास तर. ठीक आहे. नेक्स्ट शेप कडे जाऊया. नेक्स्ट शेप होतं का तुम्हाला? सिलेंडर होतं वाटतं. काय? सिलेंडर. हे कालच झालेल्या गोष्टी आहेत, पण काल थोडंसं व्हिडिओ आपलं जमलं नाही म्हणून आपण पुन्हा बनवतोय. सिलेंडर कसं असते? वरतून पण गोलू, खाली पण गोलू आणि साइडला एक हाईट असते 2 या स्वरूपाची. ठीक आहे. कर्ड शेप मध्ये असते, गोलाकार शेप मध्ये असते. ठीक आहे. तर याला एक रेडियस नावाची गोष्ट असते, याला एक हाईट नावाची गोष्ट असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा ओव्हरऑल. तर याला अगर सपोज मला सांगणे आहे तर कसं काय फॉर्म्युला होतं बड़ा काल? देखो, तो इसमें हम लोगों ने एक चीज देखे थे, क्या इसमें भी सेम वैसा ही रहता है? टोटल सरफेस एरिया कितने मटेरियल से बना है, या कितना मटेरियल बना हो तो कितना मटेरियल ओवरऑल उसका एरिया ऑक्युपाई कर रहा है, जो भी है पर्टिकुलर चीज है. ठीक है. तो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड कैसे, सॉरी यार, सिलेंडर. बता क्या रहेगा बड़ा? सिलेंडर का 2 पाई R प्लस H, जिसमें R रेडियस का काम, H हाइट का काम, और पाई मतलब एक तो 3.14 यूज करो या फिर 22/7 यूज करो. उसमें अब जैसे हर एक इसके पहले और उसके पहले आपने देखा क्यूब और क्यूबॉइड में, तो आपने लैटरल सरफेस यूज किया था दीवालों को. अब इसकी भी दीवार है लेकिन लैटरल मतलब स्ट्रेट रहता है. स्ट्रेट दीवालों को आप लैटरल बोल सकते हो, लेकिन ये गोलू रहता है इसलिए इसको कर्ड ये यूज करना. कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर क्या कहलाता है बड़ा? 2
पाई आर एच, मात्र क्या कहलाता है? 2 पाई आर एच। कोई डाउट है क्या किसी को? थोड़ा सा तो भी। अब रही बात इसमें पानी कितना समाएगा, वॉल्यूम, तो वॉल्यूम ऑफ सिलेंडर ये बताने का काम कौन करता है, फॉर्मूला करता है, वो है आपका पाई आर स्क्वायर एच। इसमें और इसमें फर्क क्या है कि ये जो 2 है कर्ड सरफेस में नीचे आया है और वॉल्यूम में 2 बस आर के ऊपर गया है, बस बाकी सेम है। ठीक है, चलो तो एग्जाम्पल की शुरुआत करते हैं एक्सरसाइज के साथ, अपनी पहली वाली एक्सरसाइज। बच्चा देखो, बच्चा पहला सवाल आपके एक्सरसाइज का कहना ऐसा है कि देयर आर 2 cuboidal boxes as shown in the adjoining figure, which box require the lesser amount of material to make? एक क्युबॉइडल शेपचा आहे आणि एक क्यूब शेपचा आहे, या दोघांना पण बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागलंय ते या दोघांमधून कुणाला कमी लागलाय हा प्रश्न तुम्हाला विचारलाय, लेसर। तर ज्याचं टोटल सरफेस एरिया कमी त्याला कमी लागेल आणि ज्याचा टोटल सरफेस एरिया जास्त त्याला जास्त मटेरियल लागेल। तर दोघांचं काय काढून टाका, टोटल सरफेस काढून टाका। याचं तुम्हाला एक किती दिलाय रे, 50 सेंटीमीटर। पहिले याचं काढू, ठीक आहे। तर बघा TSA ऑफ आधी क्यूब काढतो, तो काय असते रे, 6a चा स्क्वेअर, जो की किती राहणार बाळा, 6 × 50 चा स्क्वेअर। तर हा 6 × 50 चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 आणि 0 चा स्क्वेअर म्हणजे 2 0। आता 25 6 जा करिएगा, 6 5 जा 30, 6 2 जा 150, तो ये 150 और ये 1 2 मतलब 150 सेंटीमीटर का, 1500 नहीं 15,000 सेंटीमीटर का स्क्वायर हो जाएगा। क्लियर है? ठीक है। अब यहाँ पे खत्म नहीं हुआ है, यहाँ पे लाल बहादुर हरिहर देखते, पहले लाल कितना है 60 है, बहादुर कितना है 40 है और हरिहर कितना है 50 है। ठीक है, तो इसका भी सेम निकालो, टोटल सरफेस एरिया ऑफ किसका निकालना पड़ेगा, क्यूबॉइड का। तो क्यूबॉइड का क्या होता है, ट्वाइस इंटू लाल बहादुर प्लस बहादुर हरी प्लस लाल हरी। ठीक है, खा पी के आया कर रहे हैं, इक्वल्स टू 2 इंटू लाल कितना है रे, कितना है 60, बहादुर बड़ा 40, बहादुर रे 40, हरी रे 50, लाल रे 60, बहादुर रे हरी रे 50। ओके, देखो बच्चा मैं भूल गया था 2। अब देखो इसमें 60 मल्टीप्लाइड बाय 40 नहीं करना, 6 4 जा डायरेक्ट 24 करो और 2 0 डायरेक्ट लगा दो, 4 5 जा 20 करो, 2 0 डायरेक्ट लगा दो, 6 5 जा 30 करो, 2 0 डायरेक्ट लगा दो। अब उसके बाद 2 इंटू, ध्यान से देखना, टकला 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 4 मतलब 400 तो पक्के है। उसके बाद 2 और 2 4 और 3 कितना होता है 7400, ये आपका टोटल आया। उसके बाद 0 0 पक्का, 4 2 जा 8, 7 दूने 14, तो 14,800 सेंटीमीटर का स्क्वायर इसका आया और 15,000 सेंटीमीटर स्क्वेअर इसका आया। जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते, कारण की हा दिसायला भलेही लहान होता पण आहे डगर, आणि हा दिसायला डगर आहे पण आहे लहान, कारण की याच्या टोटल सरफेस एरिया कमी आला ना, तर असं लिहू शकता तुम्ही की टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड लेस देन टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब। मर्जी तुमची। नेक्स्ट एग्जांपल देख रहे बच्चा, सेकंड एग्जांपल का क्या कहना है, आपके पास किताब है देख लीजिएगा, 9.2 एक्सरसाइज का सेकंड सवाल। अ सूटकेस विथ मेजर 80 सेंटीमीटर इंटू 48 सेंटीमीटर इंटू 24 सेंटीमीटर। इसका मीनिंग क्या हुआ रे, 80 सेंटीमीटर, 48 सेंटीमीटर और 24 सेंटीमीटर, ये सूटकेस का मेजरमेंट है और ऐसा किसी भी फॉर्मेट में दिया हुआ रहना, इसका मतलब ये क्या हुआ, लाल बहादुर हरिहर, और ये जहां पे रहता है ये 100% क्या है बच्चा, क्यूबॉइड है। क्या है, क्यूबॉइड है। ओके, जिसका मेजरमेंट आपको मिल चुका है, ऑलरेडी गिवन दिख रहा है यहाँ पे
तो आपके पास लेंथ की वैल्यू कितना हुई 80 सेंटीमीटर, ब्रीथ की वैल्यू आपके पास 48 सेंटीमीटर, हाइट की वैल्यू आपके पास 24 सेंटीमीटर, जिसमें आपको सवाल ये पूछा है कि is to be covered with a tarpaulin cloth, how many meter of tarpaulin of width 96 centimeter is required to cover 100 such suitcase. 100 सुटकेस या आकाराच्या असलेल्या सुटकेसला त्याला कव्हर करायच्या एका टार्पोलिनला ज्याचं माप 96 सेंटीमीटरचं आहे, तर 100 सुटकेसला कव्हर करायसाठी किती कापडची गरज लागेल हा फाइंड आउट करणे. तर पहिले एक काम करूया, एका सुटकेसच्या टोटल सरफेस काढूया आणि टोटल सरफेस जसं तुम्ही काढला तर तितकं कापड एकाला लागतो, तर ओव्हरऑल 100 साठी किती लागेल इंटू 100 करून टाकूया. खत्म का? कर लोगे पक्का? ठीक है. और बस मुझे हिसाब कल बताना और उस हिसाब से कल हम लोग आंसर इसके साथ रील करेंगे. चलेगा? ओके है ना. पहले एक सूटकेस का हिसाब निकालो, मल्टीप्लाइड बाय 100 करो, अपने आप आपको कपड़ा कितने लगने वाला है ये पता चलेगा. ये चीज याद रखना. ओके, तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय. ये मुझे कल चाहिए प्रॉपर तरीके से.